नमस्कार. मी डॉक्टर अमोल शेजवळ, मूळव्याध भगंदर तज्ज्ञ, जीवक हॉस्पिटल आणि पाईल्स लेझर सेंटर, लासलगाव. आपल्या सर्वांना दसरा तथा विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रहो, आजच्या दिवसाच्या निमित्ताने मी आपलं अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो. आपली लहान मुलं आणि त्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या शौचाच्या जागेचे विकार आणि पोटाच्या विकारांचं वाढतं प्रमाण. मित्रहो, 6 महिन्यापासून ते 2.5 वर्षापर्यंत आपल्या महाराष्ट्रातील तथा देशातील मातांमध्ये, लहान मुलांमध्ये दूध पाजण्याचं प्रमाण हे अधिक आहे. तर 6 महिन्याचं मूल झाल्यानंतर त्याला जो आहार विहार ग्रंथामध्ये सांगितलेला आहे त्या पद्धतीने तो दिला जात नाही. जसं भाताची पेज असेल, जसे नागलीची पेज असेल, जसं लेहण म्हणजे चाटण्यायोग्य जे काही पदार्थ असतील ते आपण देत नाही, किंवा फळांचे रस असतील ते आपण देत नाही. तर आपण आईचं दूध हे कंटिन्यू करतो 2-2.5 वर्षांपर्यंत. त्यामुळे मुलांमध्ये पोटाचे आजारांचं वाढतं प्रमाण आहे. तसेच त्यांमध्ये शौचास न होणे म्हणजे 2-2, 3-3, 4-4 दिवस आपल्या लहान बाळांना, कोमल बाळांना शौच म्हणजे संडास होत नाही, आणि परिणामी मग शौचाच्या जागी दुखणं असेल, वेदना होणं असेल, हे लहान मुलांमध्ये वाढतं प्रमाण आहे. तसेच मुलांना दात आल्यानंतर साधारण 2-2.5 वर्षांपासून पुढे मुलांमध्ये पॅकेज्ड फूड, फ्राईड फूड याचं प्रमाण खूप वाढतं आहे. आपण आपल्या मुलांना शांत करण्यासाठी किंवा त्यांना खुश करण्यासाठी आपल्या आजूबाजूला मिळणाऱ्या छोट्या छोट्या दुकानांमध्ये मिळणाऱ्या चिप्स, वेपर्स, कुरकुरे, मॅगी यांसारखे पदार्थ आपण चटकन विकत घेतो. ती स्वस्तही असतात आणि लहान मुलांना खूप आवडतात. तसेच चॉकलेट्स, कॅडबरी, वेगवेगळ्या तऱ्हेचे बिस्किट्स आपण आपल्या लहान मुलांना देत असतो. त्यामुळे या मुलांमध्ये पचनाचं जे प्रमाण आहे ते खराब होत आहे. या मुलांचं पचन डिस्टर्ब झालेलं आहे. या मुलांनाही शौचाच्या जागी आग होणे, वेदना होणे, मूळव्याध, भगंदर, फिशर यांसारखे आजार होत आहे. तसेच लहान मुलांमध्ये पोटाच्या दुखण्याचं प्रमाण म्हणजे अगदी अलीकडे अल्सरेटिव्ह कोलायटिस असतील, इरिटेबल बाउल सिंड्रोम असतील, यासारखे व्याधी हे 50-60, 70च्या वयांमध्ये लोकांमध्ये बघायला मिळायचे. परंतु अल्सरेटिव्ह कोलायटिस, अल्सरेटिव्ह प्रोक्टायटिस, इरिटेबल बाउल सिंड्रोम हे लहान मुलांमध्ये देखील बघायला मिळतं आहे. दिवाळ सणामध्येच म्हणजे 1 वर्षापूर्वी माझ्याकडे 11 वर्षाचा एक लहान मुलगा आला होता. अत्यंत गरीब घरातला, द्राक्षाच्या शेतामध्ये त्याचे आईवडील काम करायचे आणि ते मूल शांत व्हावं म्हणून रोज एक कुरकुऱ्याचं पॅकेट त्याला घेऊन द्यायचे. तर त्या मुलाला शौचामधून रक्तस्राव होण्याचं प्रमाण हे खूप होतं आणि खूप फिरून फिरून चांदोड भागातून तो रुग्ण माझ्यापर्यंत आला. त्याला नीट तपासले असता मला त्याच्यामध्ये शौचाच्या जागेचा कॅन्सर झालेला असल्याचं आढळलं आणि पुढील तपासण्यांसाठी त्याच्या परिस्थिती अनुरूप आम्ही त्याला सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं आणि कॅन्सरचं निदान केलं. योगायोग असा की तो कॅन्सर कमी प्रमाणात असल्यामुळे त्या रुग्णाचा जीव वाचला. वर्ष 6 महिने त्याला वेगवेगळ्या सर्जरींमधून जावं लागलं, वेगवेगळ्या कॅन्सर ट्रीटमेंटमधून जावं लागलं. परंतु सांगायचा उद्देश हाच की लहान मुलांमध्ये पोटाच्या व्याधींचं, शौचाच्या जागेच्या आजारांचं किंबहुना कॅन्सरजन्य आजारांचं देखील प्रमाण हे खूप वाढतं आहे. तसेच लहान मुलांमध्ये व्यायामाचा अभाव असणं, मोबाईलचा अतिवापर असणं ही सुद्धा मूळव्याधीसाठी असणारी महत्त्वाची कारणं आहेत. तर आपण आपल्या मुलांना निरोगी ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो, तर आपल्या मुलांच्या आहारविहारामध्ये बदल करू शकतो. आपण आपल्या मुलांच्या आहारात नियमितपणे गाईचं तूप ठेवणं, फायबरयुक्त आहार त्यांना देणं, किमान आपल्या घरात जी भाजी, पोळी, भात जे बनतं तो आहार त्यांना नियमित खाऊ घालणं, मुलांना भरपूर खेळू देणं आणि पॅकेज बंद फूड जसं चिप्स, वेपर्स, कुरकुरे, ब्रेड, बिस्किट्स, बेकरी आयटम्स हे टाळणं आणि त्याला मोबाईलपासून की थोडंसं दूर ठेवणं हे आपण निश्चितच करू शकतो.
आणि आपली पुढची पिढी ही अत्यंत सक्षम बनवू शकतो, मुलांना निरोगी ठेवू शकतो. ह्याच आजच्या विजयादशमीच्या निमित्ताने मी आपणास सांगू इच्छितो. धन्यवाद.